श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने या ग्रंथाच्या आरंभी संग्राहक गोसी गोखले यांनी लिहिलेले मनोगत। इसवी सन 1966 साली प्रवचनांची पहिली आवृत्ती निघाली। त्यानंतर आज सुमारे 3 दशकांमध्ये 17 आवृत्त्या प्रकाशित होण्याचे भाग्य या ग्रंथाला लाभले। या ग्रंथाची कानडी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्यांची दुसरी आवृत्तीही बाहेर पडली। तसेच इंग्रजी व फ्रेंच भाषांमध्येही या ग्रंथाचे भाषांतर होऊन त्याचा चांगला प्रसार होत आहे। अक्षरशः लाखो लोकांनी या प्रवचनांचे वाचन केले आणि करीत आहेत। त्या तारखेचे प्रवचनाचे पान उलगडले, वाचले की वाटते, अरे श्री महाराजांनी माझ्याचसाठी तर लिहिले नाही ना। असेच अनेकांनी मन मोकळे करून सांगितले। अनेकांना त्या दिवसाच्या प्रवचनाच्या वाचनामुळे मनातील शंकांची उत्तरे मिळाली आणि काहींचा मनस्ताप नाहीसा होऊन प्रसन्नता वाटल्याचे कळविले। अनेक कुटुंबात नियमितपणे या प्रवचनांचे वाचन होते। भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक जण रोजच्या रोज प्रवचनाचे वाचन करतात। श्री महाराजांनी रामनामाचा सोपा मंत्र सांगितला। ज्या भावनेने, श्रद्धेने, उत्कटतेने ज्यांनी हा मंत्र आत्मसात केला त्या परीने त्यांना प्रत्यय आला व समाधानाचा लाभ झाला। परमेश्वराच्या नामस्मरणाकडे अधिकाधिक प्रवृत्ती होणे हेच या ग्रंथाच्या वाचनाचे खरे फळ आहे। या ग्रंथाला पहिल्या आवृत्तीच्या वेळी 1966 साली के.व्ही. बेलसरे यांनी पहिली प्रस्तावना लिहिली। ती अतिशय समर्पक आणि प्रवचनातील आशय व्यक्त करणारी आहे। त्यानंतर 6व्या आवृत्तीच्या वेळी 1985 साली प्रवचनाच्या या ग्रंथाचे सर्व हक्क गोंदवले संस्थानला अर्पण केले। त्यावेळी ती बाबा बेलसरे यांनी दुसरी प्रस्तावना लिहिली। ती त्यापुढील सर्व आवृत्त्यांमध्ये प्रचलित आहे। तरी पण पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना कालाआड होऊ नये म्हणून ही पहिली प्रस्तावना सुद्धा अंतर्भूत करावी अशी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केली। त्यामुळे या आवृत्तीपासून पहिली प्रस्तावना सुद्धा घातली आहे। त्याचप्रमाणे या सर्व प्रवचनांची मांडणी विषयवार कशी केली हे जाणण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आणि हे सर्व पहिल्या आवृत्तीच्या निवेदनात असल्याने निवेदनातील तेवढा भाग खालीलप्रमाणे दिला आहे। या सर्व निरूपणांची मांडणी विषयाच्या दृष्टीने पुढील प्रमाणे केली आहे। जानेवारी नाम, फेब्रुवारी नाम, मार्च प्रपंच, एप्रिल संत किंवा सत्पुरुष, मे साधन, जून परमार्थ, जुलै सद्गुरू, ऑगस्ट आनंद समाधान, सप्टेंबर अखंड नामस्मरण, ऑक्टोबर भगवंत, नोव्हेंबर भगवंत, डिसेंबर नाम। रूपरेषा थोडक्यात अशी आहे। जानेवारी व फेब्रुवारी नाम, भगवंताच्या प्राप्तीसाठी नाम घ्यावे, भगवंताचे नामस्मरण करावे, त्याच्या नामात राहावे असे सर्व संत सांगतात। हे नाम म्हणजे खरोखर काय आहे, ते घेताना काय पथ्ये पाळावीत, ते घेण्याचा अभ्यास कसा करावा, ते घेण्याची काय आवश्यकता आहे, त्यामध्ये दृढभाव कसा येईल इत्यादी सर्व गोष्टींचा विचार साकल्याने पहिल्या 2 महिन्यात म्हणजे 60 पानात आला आहे। मार्च प्रपंच, एकदा नाम घेण्यास सुरुवात केली म्हणजे ज्या प्रपंचात आपण राहतो त्याचे स्वरूप कसे आहे, प्रपंचात नामाची काय आवश्यकता आहे, प्रपंचात मनुष्याने कसे वागावे, प्रपंचातील आसक्ती व काळजी यापासून कसे सुटावे, सुखाने प्रपंच कसा करावा, प्रपंचात भगवंताचा आधार कसा धरावा, या सर्व गोष्टींचा उहापोह 3ऱ्या महिन्यातील 31 पानात आला आहे। एप्रिल संत सत्पुरुष, नामाच्या योगाने प्रपंचाचे स्वरूप कळून आल्यावर चांगले ग्रंथ, चांगली माणसे यांच्या सहवासात राहण्याची आपली इच्छा होते। संत कसे ओळखावेत, सत्पुरुषांच्या संगतीत राहिल्यास काय फायदे होतात,
संगतीचा आपल्या मनावर काय परिणाम होतो, संतांची योग्यता काय, संतांचा व्यवहार कसा असतो, संत आपल्याकरिता काय करतात इत्यादी विचार 4थ्या महिन्यातील 30 पानात केलेला आढळेल. मे साधन. नामाच्या योगाने प्रपंचाचे स्वरूप कळून संतांची गाठ पडली म्हणजे संत सत्पुरुष सांगतात तसे करण्याची आपली इच्छा होते आणि त्यांनी स्वतः अनुभव घेऊन सांगितलेल्या तत्वांचा आपण साधन म्हणून प्रपंचात उपयोग करू लागतो. या साधनांची जोपासना कशी करावी, ही साधने कोणती व ती आपल्या मनावर काय परिणाम घडवून आणतात, त्यांचा जीवनात हेतू कोणता, या सर्वांचा तपशील 5व्या महिन्यातील 31 पानात अंतर्भूत आहे. जून परमार्थ. अशा रीतीने नामाच्या साह्याने संतांची गाठ पडून त्यांनी सांगितलेल्या साधनांचा अभ्यास प्रपंचात चालू ठेवल्यास आपला प्रपंच हाच परमार्थ बनतो. प्रपंचाला परमार्थाचे स्वरूप येते. अशा वेळी आपला देह प्रपंचात असतो पण मन मात्र परमार्थात असते. या परमार्थाचे स्वरूप काय, तो कसा साधेल, त्यात प्रेम कसे येईल, तो गुप्तपणे कसा व का करावा, परमार्थात प्रपंचाचे स्थान काय, तो कसा वाढवावा, परमार्थाचे सूत्र काय आहे इत्यादी सर्व गोष्टींचा 6व्या महिन्यातील 30 पानात उल्लेख आहे. जुलै. सद्गुरू. एकदा परमार्थात चित्त गुंतले म्हणजे प्रपंचातील आसक्ती कमी होऊन अंतःकरण शुद्ध होत जाते. अशा वेळी किंवा क्वचित आधीही सद्गुरूंच्या भेटीचा योग येतो. काही वेळा सद्गुरू आपण होऊन साधकाच्या भेटीस येतात. सद्गुरूंची भेट भाग्याने होत असते. सद्गुरू आपल्या हाताला धरून भगवंताची प्राप्ती घडवून आणतात. आपल्याकडून ते अभ्यास करवून घेतात. आपल्याला मदत करण्यास त्यांचा हात सदैव पुढेच असतो. आपण मात्र अनन्य निष्ठेने त्यांच्या आज्ञेचे पालन करावे. अशा सद्गुरूंची योग्यता काय, त्यांची कामगिरी कोणती, त्यांना कसे शरण जावे, त्यांना कसे जाणून घ्यावे, त्यांना आपल्या जीवनात काय कर्तव्य असते, ते कसे भेटतील, ते काय सांगतात, या सर्वांचा उहापोह 7व्या महिन्यातील 31 पानात येतो. ऑगस्ट. आनंद समाधान. अशा रीतीने सद्गुरूंची आज्ञा अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने पाळून नामाच्या संगतीत केवळ कर्तव्य म्हणून प्रपंच केल्यास त्यालाच परमार्थाचे स्वरूप येऊन त्यात आनंद व समाधानाचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताच्या आनंदमय स्वरूपाची साधकाला जाणीव होऊ लागते. अशा या आत्मानंदात मनुष्य स्वतःलाही विसरतो. या आनंदाचे मूळ काय, तो कसा कायम टिकेल, प्रपंचात खरे समाधान कसे मिळेल, समाधानाचे शास्त्र कोणते, समाधानाची खूण कोणती, समाधानाचे रहस्य कशात आहे इत्यादी गोष्टी 8व्या महिन्यातील 31 पानात विशद झाल्या आहेत. सप्टेंबर. अखंड नामस्मरण. आनंद आणि समाधानाचे मूळ जे नाम, त्याची कास धरून भगवंतास अनन्य भावाने शरण गेले म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही. रात्रंदिवस एक नामच नाम. हे अखंड नामस्मरण कसे टिकवावे, त्याच्या अनुसंधानात कसे राहावे, अखंड नामस्मरणाने भगवंतास कसे जाणावे, तू आहेस मी नाही, ही स्थिती अनुसंधानाने कशी मिळवावी इत्यादींचे स्वरूप 9व्या महिन्यातील 30 पानात उल्लेख केलेले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर. भगवंत. भगवंतास अनन्य भावे शरण जाऊन अखंड त्याच्या नामात राहिले म्हणजे मनुष्याला या जन्मात मिळवण्याचे असे काहीच राहत नाही. त्याला सर्व जग ब्रह्ममय भगवंतमय दिसू लागते. भगवंताशी एकरूप होणे, नराचा नारायण होणे इत्यादी गोष्टी त्याच्या बाबतीत अगदी सत्यच असतात. अशा या भगवंताचे स्वरूप कसे आहे, भगवंताची सगुणोपासना म्हणजे काय, भगवंत नामाने कसा साध्य होतो, भगवंताच्या भक्तीचे रहस्य कोणते, भगवत कृपा कशी होते, भगवंताचे रूप श्रेष्ठ की नाम श्रेष्ठ, भगवंताजवळ काय मागावे, भगवंताचे कसे व्हावे इत्यादी सर्व गोष्टींचा खुलासा 10व्या व 11व्या महिन्यातील 61 पानात आलेला आहे. डिसेंबर. नाम. जो ब्रह्मरूप झाला, देवभक्ताचे नाते जिथे संपले, भगवंताच्या निर्गुण स्वरूपात जो विलीन झाला
त्यालासुद्धा त्याने सुरुवातीपासून घेतलेले व भगवंताला खेचून आणणारे नाम हे शेवटपर्यंत कायम राहणारच. नाम हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहणारे आहे. नामास आदी अंत नाही. नाम हेच साधन व नाम हेच साध्य. आपण नामाच्या वाहनात अत्यंत विश्वासाने बसल्यावर ते आपल्या ठिकाणाला नक्की घेऊन जाणारच, यात बिलकुल संदेह नाही. नामातच विश्वाचे मूळ आहे आणि नामातच विश्वाचा अंत आहे. भगवंताचे नाम भगवंतालाही व्यापून कायमच आहे, हे विचार या 31 पानात येतात. श्री महाराजांच्या या प्रवचनाच्या स्वरूपात ग्रंथित झालेले हे बहुमोल वाङ्मय जास्तीत जास्त लोकांच्या हातात जावे म्हणून विश्वस्तांनी कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे या ग्रंथाचे प्रकाशन करून लोकांपुढे ठेवले. हे सर्व श्री महाराजांच्या इच्छेनेच झाले, यात शंका नाही. नामाचे बीज वृत्तीत एकदा पेरल्यावर त्या बीजाला खतपाणी मिळण्याची सोय या प्रवचनांच्या वाचनाने निश्चित होऊ शकेल. आपण मनापासून नाम घेतले म्हणजे आपले सद्गुरू आपल्याजवळ असतातच, असा अनेकांचा अनुभव आहे. हे नाम अंतःकाळापर्यंत सतत राहो, नव्हे त्यामध्येच शेवटचा श्वास जावो, ही श्री महाराजांच्या चरणी विनम्र भावे विनवणी. गोविंद सीताराम गोखले, संग्राहक, पुणे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, शके 1920, 28 मार्च 1998. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.